21 फेब्रुवारी रोजी बदलापूरमधील हेंद्रेपाडा परिसर अक्षरशः निळ्या जल्लोषात न्हावून निघाला। यंदाचा भव्य भीमोत्सव 10व्या वर्षात पदार्पण करत आणखीन दिमाखात साजरा करण्यात आला। बदलापूरमधील सर्वात मोठा भीमोत्सव म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा प्रवीण राऊत यांच्या मार्फत भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता। बौद्ध समाजाची एकजूट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत हा सोहळा यशस्वीपणे पार पडला। या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, कडूबाई खरात तसेच बिग बॉस फेम दिव्य शिंदे सोबतच अनेक मान्यवर कलाकार। या मान्यवरांच्या उपस्थितीने वातावरण अगदी भारावून टाकले। यावेळेस कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अनेक नगरसेवक आणि नगरसेविकांनी देखील या कार्यक्रमात त्यांची विशेष उपस्थिती दाखवली। तसेच नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांचीही मानाची उपस्थिती लाभली। मोठमोठ्या आणि अनेक घोषणांनी दुमदुमलेला हा महोत्सव बदलापूरच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्णक्षणाने नोंदवला गेला। यावेळेस आयोजकांची आणि कलाकारांशी माध्यमांनी खास संवाद साधला। बहुजनांच्या विचाराचा वर्ष 10वं अक्षरशः गाजवलं। काय सांगाल, कशा प्रकारे एकंदरीत आजचा कार्यक्रम संपन्न झाला? खऱ्या अर्थाने उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा हे 10वे वर्ष होतं आणि 10 वर्षामध्ये पदार्पण करताना संपूर्ण ह्या ठाणे रायगड जिल्ह्यामधले सर्व भीमानुयायी इथं उपस्थित होते। म्हणजे खऱ्या अर्थाने विचारची देवाणघेवाण असते, तर ह्या विचारांच्या देवाणघेवाणमध्ये हा बदलापूर महोत्सव आपण नेहमीच ह्या संपूर्ण भीमा अनुयायांसाठी करत असतो। हा एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून हा स्वाभिमानाचा, अभिमानाचा हा आमचा असा कार्यक्रम आहे, आमच्या अस्मितेचा कार्यक्रम। इतका मोठा समाज आपल्या पाठीशी असतो आणि आपण दरवर्षी समाजापुढे नतमस्तक होत असतात। काय नेमकी भावना असते जेव्हा इतका मोठा समाज एका नावासाठी एकत्र येत असतो? नक्कीच मी समाजाचा आणि समाज माझा आहे। समाजाच्या प्रती मला नेहमीच नतमस्तक होण्यासाठी आवडतं, कारण समाज हा माझ्या बरेच सुखात दुःखात संघर्षात नेहमीच माझ्या बरोबर असतो। वहिनी, काय सांगाल, अक्षरशः प्रत्येक वृद्धांपासून लहान बालकांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करत होता। काय सांगाल, एकंदरीत कसं आयोजन होतं आजचं? नक्कीच संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या पंचक्रोशीतून आलेला हा भीम अनुयायांचा जनसमुदाय तुम्ही आज सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला असेल की प्रवीण भाऊ राऊतवर प्रेम करणारी किती लोक ह्या संपूर्ण बदलापूर शहरात ठाणे जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेली होती आणि एक चांगला कार्यक्रम प्रवीण भाऊ राऊत यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये होत आहे। एक सांस्कृतिक कार्यक्रम, मला असं वाटतं की बदलापूरच्या चढणघडणामध्ये आणि एक वेगळ्या विचारांकडे बदलापूर जात असताना हा कार्यक्रम मला वाटतं खरोखरच पुढच्या पिढीसाठी वर्षानुवर्ष एक चांगला अनुभव या ठिकाणी असणार आहे। युवा आहेत मोठे मानणारे, तुम्हाला काय संदेश द्यावी? ह्या समाजामध्ये युवा वर्गानेच मला हा भाऊ हा जे शब्द दिलाय का, मला प्रवीण भाऊ या नावाने जो मला गौरवाने मला जो पुकारला जातो, तर हे सर्व ह्या युवा वर्गाने चं प्रेम आहे माझ्यावर आणि त्याच्यासाठी मला हे भाऊ हा नाव आणि नेहमीच आवाज देत असतात।